अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. यंदाची देवशयनी एकादशी या राशींचं भाग्य घेऊन येते. शुभयोगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार. या राशींच्या व्यक्तींवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची विशेष कृपा असणार आहे की ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. 25 जुलै 2026 रोजी येणाऱ्या देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. हा शुभ दिवस चातुर्मासाच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विश्वाचे पालनकर्ते भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत अर्थातच दैवी निद्रेत जातात. परिणामी या काळात विवाह सोहळ्यांसारखे सर्व शुभ कार्यक्रम स्थगित केले जातात. मात्र हा काळ उपासना, उपवास आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ज्योतिषीय गणनेनुसार यावर्षीची देवशयनी एकादशी काही विशिष्ट राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या राशींच्या व्यक्तींवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची विशेष कृपा असेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. या 4 राशींवर नशिबाची विशेष कृपा होणार आहे. पहिली रास आहे मेष. तुमच्या आयुष्यात भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक लाभाचे प्रबळ संकेत मिळत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंद नांदेल आणि तुमचे परस्पर संबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील. यानंतरची रास आहे वृषभ. तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक होणाऱ्या आर्थिक लाभामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होऊ शकते. यानंतरची रास आहे कन्या. आर्थिकदृष्ट्या हा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. दीर्घकाळापासून असलेली आर्थिक चणचण दूर होईल आणि तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे आणि त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. यानंतरची रास आहे तूळ. तुमच्या करिअरमध्ये आणि व्यवसायात तुम्हाला उत्कृष्ट नवीन संधी मिळतील. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल आणि तुम्ही हाती घेतलेले कुठलेही कामामध्ये यशस्वी नक्की होणार आहात. तसेच तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद राहील. करिअरच्या बाबतीत अत्यंत फलदायी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहात. कुटुंबातील सदस्यांसोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि तुम्हाला शुभ प्रसंगामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या कामाचे भरभरून कौतुक केले जाईल. विविध माध्यमातून धनप्राप्तीचे योग आहेत. व्यवसायातही प्रचंड नफा मिळेल. या काळात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.